योगेश महाले, प्रभाग क्रमांक 24. आजची ही विशेष महासभा बोलावण्यात आलेली होती. नाशिकमधील पाणी पुरवठा, पाणी प्रश्न आणि रस्त्यांवरील खड्डे या दोन स्पेसिफिक विषयांसाठी साधारण सकाळी 12 वाजता सुरू झालेली ही सभा आत्ता 7:15 वाजेपर्यंत कंटिन्युअस चालली. आणि ह्या सभेमध्ये या दोन मूळ प्रश्नांसाठी नाशिककरांची जी व्यथा होती ती मांडण्याचं काम सर्व नगरसेवकांनी केलेलं आहे. भावना तीव्र आहेत आणि एकंदरीत जे नाशिकची परिस्थिती आहे आजची त्याबद्दल आम्ही सगळ्यांनीच आमचे प्रॉब्लेम्स एक्सप्रेस केले. त्यात मी पर्टिक्युलरली जे बोलले होते तो पार्ट आहे की इंदोरमध्ये रिसेंटली डिसेंबर 2025मध्ये एक इन्सिडंट झाला आहे की ज्यामध्ये कॉन्टॅमिनेटेड वॉटर सप्लायमुळे, दूषित पाण्यामुळे साधारण 34 लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागला होता आणि 5,000 लोकांना हॉस्पिटलाइज करायला लागलेलं होतं. माझ्या प्रभागामध्ये सिडकोतल्या काही भागांमध्ये पाण्याचा प्रश्न इतका गंभीर आहे, येणारं पाणी कॉन्टॅमिनेटेड आहे. बऱ्याच ठिकाणी कशा पद्धतीने पाणी कॉन्टॅमिनेट होतं आहे, ड्रेनेज लाईन्सची काय प्रॉब्लेम्स आहेत त्याबद्दल मी प्रश्न मांडला. त्याच बरोबरीने रस्त्यांच्या बाबतीमध्ये साधारण 192 कॅज्युअल्टीज ह्या गेल्या वर्षामध्ये झालेल्या आहेत. वर्षभरामध्ये 1,48,000 वाहनं नाशिकमध्ये नोंद झालेले आहेत. त्यातले 92,000 हे टू व्हीलर्स आहेत. या लोकांना चांगले रस्ते असणं खूप गरजेचं आहे, कारण रस्ता खराब आहे ह्या कारणामुळे झालेल्या इंजुरीज डायरेक्ट बॉडी इंजुरीज आहेत. अशा वेळेला MNGL असेल, स्मार्ट सिटी असेल, वेगळ्या वेगळ्या प्रोजेक्ट्सच्या अंडर नाशिकचे रस्ते वारंवार खोदले जात आहेत. तेच एक म्हणणं होतं की रस्ता खोदावा लागतो आहे, तर काय ज्या 5, 6, 7 सिस्टीम्स काम करतात त्यांनी कोऑर्डिनेट करून रस्ते एकचदा खोदावे, एकचदा त्याच्याबद्दल काम करावं. ह्यामुळे एअर क्वालिटी खराब होते. नाशिकची एअर क्वालिटी इंडेक्समध्येही फरक पडतो आहे आणि खेदाने सांगावं लागेल की भारतातला सगळ्यात पोल्युटेड सिटीजमध्ये 17वा नंबर आणि महाराष्ट्रातला 6वा नंबर 2019च्या कॅप रिपोर्ट आणि MPCB रिपोर्टच्या अकॉर्डिंगली येतो आहे. आणि नाशिक एक काळाला ज्यावेळी बेस्ट क्लायमेट सिटी हे बिरुद मिरवणारी सिटी होती. आजची ही परिस्थिती खेदजनक आहे. आम्ही सर्वच नगरसेवकांनी आमची ही भावना तीव्रपणे व्यक्त केली. आणि त्याचबरोबरीने मी सांगू इच्छिते की आदरणीय महापौरताई आणि आपल्या माननीय आयुक्तताई या दोघींनीही माझ्या भाषणाचा उल्लेख त्यांच्या रिप्लायमध्ये केला. त्या दोघींनीही त्या पद्धतीने ज्या गोष्टी आम्हाला हव्या होत्या त्या सिडकोसाठी मेन्शन केल्या. ओव्हरऑलच आजची महासभा नाशिककरांसाठी खूप मोठी न्यूज घेऊन येणारी आहे हे मी म्हणून. थँक्यू सो मच. 600 MLDची कॅपॅसिटी आहे. मग आपण धरणातून पाणी उचलतो, जलशुद्धीकरणावर पाणी आणतो, तेवढं जलशुद्धीकरण MLD आपण करतो. मग मला सांगा, साधा प्रश्न आहे, 133